स्वागतं 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 स्वागतं। संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री डॉक्टर ॲडव्होकेट भगवान केनी सरांचा जीवन प्रवास। लहानपणी प्रतिकूल परिस्थिती असतानाही सरांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून शालेय शिक्षण, पदवी आणि लॉचे शिक्षण घेऊन डॉक्टरेट, PhD ही संपादन केली। आजच्या जगात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाण ठेवून सरांनी तळागाळातील गरीब होतकरू मुलांना शिक्षण देण्यासाठी म्हणून सर्वप्रथम भाविका शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत भाविका विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल खारेगाव येथे स्थापना केली। तसेच या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सरांनी जय भगवान कॉलेज ऑफ एज्युकेशन B.Ed विटावा, भाविका ज्युनियर कॉलेज कॉमर्स खारेगाव, दिव्याक्षी विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल विटावा येथे स्थापना केली। तसेच ॲडव्होकेट भगवान केनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून देवता कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च खारेगाव येथे चालू केले। आजच्या 21व्या शतकात व्यावसायिक शिक्षणाची महती लक्षात घेऊन सरांनी जय भगवान ITI कॉलेज विटावा, जय भगवान कॉलेज ऑफ लॉ 3 इयर्स अँड 5 इयर्स LLB कोर्स विटावा येथे सुरुवात केले। अशा या शिक्षण भगीरथाने अथक परिश्रमाने विटावा, खारेगाव, कळवा येथे शिक्षणाची जणू गंगाच प्रगट केली। परिस्थितीशी जुळून घेताना शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःमध्ये बदल करून परिस्थितीवर मात करता येते असे सरांचे ठाम मत आहे। वर इज वर्षिप असे मानून अपार कष्ट हीच खरी माणसाची प्रेरक शक्ती आहे व ह्या शक्तीच्या जोरावरच 21व्या शतकात विकास मार्गावर वेगाने धावता येते हीच खरी सरांची शिकवण। त्यांच्यासोबत त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौ केनी मॅडम यांचेही तितकेच मोलाचे कार्य आहे। दिव्यत्वाची जेथं प्रचिती तेथे कर माझे जुळती अशा या शिक्षण महर्षी पुरस्कार प्राप्त आदरणीय सरांना आम्हा सर्वांचा विनम्र प्रणाम। आदरणीय प्राचार्य स्वागतम मॅडम, शिक्षक वृंद, सौ पिंगळे मॅडम, डुमरे सर, देशमुख सर आणि माझे सहचारीकर यांना विनम्र अभिवादन करून मी वृषाली आचरेकर आज विषय मांडते लोकमान्य एखाद्याचे शिक्षक। अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शिक्षक या पैलूवर प्रकाशाचा एक छोटासा झोत टाकण्याचा हा माझा वेळा प्रयत्न। बघा, आवडतो गीता रहस्यातील टिळकांची वाक्य सगळ्यांच्या परिचयाची आहे। टिळक म्हणतात, कर्म करणं हे तुझं ध्येय, त्याच्या फळाची अपेक्षा बाळगण्याचा तुला अधिकार नाही। कर्मातून काय मिळणार आहे याचा विचार तू मनात आणू नकोस। ज्ञानासारखे पवित्र दुसरे काहीही नाही। ज्याने कर्मयोग केला त्याला ज्ञान आपोआपच होतं। शिक्षण ही प्रक्रिया अत्यंत व्यापक अशी आहे। या प्रक्रियेतून व्यक्ती, समाज, राष्ट्र, संपूर्ण विश्व यांची प्रगती करणे हाच मुख्य हेतू असतो। यामुळेच शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन मानले जाते। राष्ट्राचा सर्वांगी विकास घडवून आणणारे आणि त्यासाठी तरुणांच्या ठिकाणी स्वाभिमान, स्वावलंबन इत्यादी गुण निर्माण करणारे शिक्षण हेच खरे राष्ट्रीय शिक्षण होय आणि ही टिळकांची विचारधारा होती। लोकमान्य टिळकांनी आपल्या कर्तृत्वाला सुरुवात केली ती शिक्षक याच नात्याने आणि हीच गोष्ट मला भावली। या क्षेत्रात त्यांनी अत्यंत विचारपूर्वक पाऊल टाकले। टिळकांचे वडील गंगाधर शास्त्री हे संस्कृत आणि गणित या विषयात पारंगत होते।
विषयांचा टिळकांना लहानपणीच चांगला अभ्यास घडला. संस्कृतातील प्राचीन ग्रंथांचे विशेष अध्ययन झाले. जुन्या चालीरीती आणि धार्मिक संस्कारांचा त्यांच्या मनावर पगडा बसला. या चालीरीती आणि हे संस्कार आपण सांभाळून ठेवले पाहिजेत अशी निष्ठा त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. गणित हा त्यांचा हातखंडा विषयच होता. त्यांच्या शिकवण्याविषयीच्या काही आठवणी वामनराव तळवलकर या त्यांच्या शिष्याने नमूद केलेल्या आहेत. वामनराव म्हणतात ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 6वीत किंवा 7वीत होते त्यावेळीची ही गोष्ट. त्यावेळी त्यांना म्हणजे वामनरावांना एक उदाहरण अडलं. ते त्यांनी प्रथम प्रोफेसर भानू यांना विचारले. त्यांनी ते समजावूनही दिले, पण वामनरावांना काही समजले नाही. पुढे ओकशास्त्री वर्गावर आले तेव्हा वामनरावांनी ओकशास्त्रींना सुद्धा विचारले. ओकशास्त्री यांनी ते म्हणाले, यात काय अगदी साधे आहे असे म्हणून त्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्नही केला. परंतु वामनरावांच्याच प्रमाणे वर्गातील इतरांच्याही काही ते डोक्यात शिरले नाही. अखेरच्या तासाला बळवंतराव वर्गावर आले. तेव्हा सर्व संकोच, भीती, लाज सोडून बळवंतरावांनी त्यांना हे उदाहरण विचारले. ते म्हणाले, फळ्याकडे जा. आणि चमत्कार की अशा काही अद्भुत रीतीने त्यांनी हे उदाहरण सोडवले की तसे वामनरावांनी ते फळ्यावर मांडताच विजेप्रमाणे लख्खन वामनरावांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि वामनराव ते गणित पूर्ण होण्याच्या आधीच ओरडले आनंदाने, हो हो मला समजले. असे होते हे गंगाधर टिळक. बीजगणित शिकवण्याबाबत सुद्धा असेच. इतर शिक्षकांकडून मुलांची समजूत पटवून तासात 2 ते 5 उदाहरणं होत असत. पण जेव्हा बळवंतरावांची स्वारी वर्गावर यायची तेव्हा त्यांच्यात अशी काही जादू असे कळत नसे की एखादा गुंतलेल्या दोऱ्याचे टोक हातात सापडावे आणि भराभर तो ओढला जावा. तशी ते गणिताची रीत सांगत आणि एकेका तासाला 20-20, 22-22 उदाहरणांचा ते फडशा पाडत. भाऊसाहेब लवाटे यांनीही काही आपला अनुभव सांगितला आहे. भाऊसाहेब लवाटे हे त्यांचे शिष्य. ते म्हणतात, भाऊसाहेब लवाटे एकदा मुलांच्या घराण्यात असताना मुलांच्या आग्रहावरून सर्वांनी असं ठरवले की अवघडातले अवघड गणित आपण टिळकांना विचारायचं आणि टिळकांची फजिती करायची. झाले. अवघडातले अवघड गणित शोधले गेले आणि टिळकांच्या वर्गामध्ये ते विचारले. आज टिळकांची फजिती होणार हे प्रत्येकाला वाटले, परंतु भाऊसाहेब मोठ्या ऐटीने वाकावरून उठून उदाहरण वाचून दाखवण्याच्या आधीच एका नारळाचा जसा एका घावाने नारळ फोडावा त्याप्रमाणे त्यांनी फळ्यावर ते सोडवूनही न दाखवता नुसते तोंडाने सोडवून दाखवले. लोकमान्य टिळक यांचा शिक्षक म्हणून मोठा दबदबा होता. विद्यार्थ्यांना त्यांच्याशी सलगी करण्यास धैर्य होत नसे. टिळकांचे शिक्षक म्हणून व्यक्तिमत्व धारदार होते. संस्कृत, व्याकरण, काव्य, तत्त्वज्ञान, गणित, इतिहास, कायदा अशा सर्वच विषयात त्यांचा व्यासंग गाढा होता. टिळकांना लोकशिक्षणाद्वारे लोकजागृती करायची होती आणि म्हणूनच केसरी व मराठा ही वृत्तपत्रे लोकशिक्षणासाठी सुरू करण्यात आली. टिळकांनी वृत्तपत्रे चालविताना लोकशिक्षकाची भूमिका कधीही सोडली नाही. केसरीमध्ये ज्यावेळी एखाद्या प्रश्नावर अग्रलेख लिहित त्यावेळी प्रथम त्या प्रश्नाचे स्वरूप समजावून सांगत आणि नंतर आपले मत आग्रहाने मांडू. लोकमान्य टिळकांचे मोठेपण हे की ते तत्कालिक प्रश्नांवर लिहिताना दीर्घकाळ महत्त्वाचा ठरेल असा विचार मांडले आणि काही वेळ तत्कालिक समस्येवर जाणीव वाचकाला देत. समाजाला मार्गदर्शन करताना चिरंतर सत्य आणि शाश्वत मूल्य त्यांनी कधीही नजरेआड केले नाही. यातच त्यांच्यातील हाडाच्या शिक्षकाचा आपल्याला परिचय होतो. जाता जाता हेच म्हणेन, शिक्षकांनीही असेच असावे.
विद्यार्थ्याप्रती स्वतःचे जीवन वाहून विद्यार्थीरूपी पाषाणातून मनमोहक मूर्तीचा आविष्कार करावा, तरच नवीन विचारांचे राष्ट्र घडेल. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hello, I am Vidhi Thakkar from SYBA of Deva College of Education and Research. Greetings of the day to our Honorable Principal, Kadam Ma'am, teachers, Deshmukh Sir, Asha Ma'am, and other teaching and non-teaching staff, and to my beloved friends. I am glad that our college is taking initiative even during this pandemic and guiding us in a way that we can easily learn and participate. Today, I would like to say a few lines on Bal Gangadhar Tilak. I would begin with his famous saying, "Swaraj is my birthright and I shall have it." The next, the problem is not the lack of resource or capability but the lack of will. This one is my favorite. I repeat, the problem is not the lack of resource or capability but the lack of will. Yes. These were his slogans which inspired lakhs of people to participate in Indian freedom movement. Indian freedom movement was an activity to stop the British rule. Bal Gangadhar Tilak was a teacher, journalist, advocate, scholar, mathematician, philosopher and a reformer as he helped in Indian independence from British rule. He was the first leader of Indian independence movement. He was honored with the title Lokmanya. That means he was accepted by the people as a leader. He was born on 23rd July 1856 as Keshav Gangadhar Tilak in Ratnagiri, and his life's journey was till 1st August 1920. We celebrated on 23rd July 2020 his 164th and birth anniversary. These were the few lines in his memory, in the memory of our leader Lokmanya Tilak. Jai Hind. Thank you. Hello, this is Manali Prabhunath Alankar. I am a SYBA student from Devta College of Education and Research. Today is 1st August. 1st August is celebrated as death anniversary of Lokmanya Tilak. Lokmanya Tilak, whose real name was Keshav Gangadhar Tilak. He was also known as Bal Gangadhar Tilak. He was a leader of India, a freedom fighter of India. This Lokmanya Tilak was born on 23rd July 1856 in Ratnagiri to a Brahmin family. He belonged to Chikhali village. Unfortunately, on 1st July, he passed away due to pneumonia. It is on this day when we lost our precious gem. Lokmanya Tilak, right from his childhood, was a person with mind of his own. He was an intelligent boy. He was the one with word of his own. He was the one who had the ability to fight against injustice. There are two phrases which he used in his lifetime which became very famous and are the real identity of his. They are phrases who describe how the Lokmanya Tilak was. The very first one was when he was a school-going child. When he was a school-going child, once upon a time it happened that few students in the classroom had eaten peanuts and they kept the shells shuttered. When the teacher came back into the classroom, teacher saw the shells have been shattered and the blame of eating peanuts was transferred to Tilak. Now, Lokmanya Tilak had not eaten the peanuts, but then too he was blamed for eating the peanuts. So the teacher scolded Lokmanya Tilak and told him, pick up the shells. At that time, being such a small child, this little boy stood firm and straightforwardly said to his teacher, "Sir, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी तरफळे उचलणार नाही." It means, I have not eaten the peanuts, so I am not going to pick them up. This was the first time when he showed his fight against injustice. This was his Veda. Then later, he completed his BA education from a Deccan College in Pune. Then he joined a job as a maths teacher in a private school. Then after he completed his LLB studies, he became a lawyer. This was a time when his actual struggle for freedom began. He fought against injustice imposed by Britishers. When he was born, it was a time when Britishers were ruling over India.
and he made, that is Bal Gangadhar Tilak, made every effort to fight against the injustice that the Britishers were imposing on India. Okay, because of his action of every time imposing, refusing the restrictions which are imposed by the Britishers, the British officers had given Bal Gangadhar Tilak a name, a sentence, okay, which was the father of Indian unrest. Once upon a time, it happened when he was presented before the court of law, okay, because he had he refused any of the injustice which were imposed by Britishers. That was the time when, in that court of law, Bal Gangadhar Tilak, who had been frequently going to jails, said, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. That is, Swarajya is my birthright and I shall have it. This was the second phrase used by Tilak, which again speaks about his valor and love for the country. After using this phrase, he was sent to Mandala jail for 7 years. So his life, he devoted entire life for the country. He several times went to the jail. He several times fought against injustice. He led many independent movements also. He was the first leader of National Indian Congress. He led a movement where he said we should promote Swadeshi goods and we should boycott the foreign goods or the British goods. We should produce the goods in our own country and we should not accept this foreign goods. Such was this great leader. He was a great leader. That is why he was given this great respect by showering on him the word Lokmanya. Lokmanya means the person who is accepted by everyone as a leader. लोकमान्याचा अर्थ असा असतो ज्या नायकाला, ज्या लीडरला लोकांनी मान्यता दिली. नमस्कार, मी माली चारुदत्त तारळकर. आज लोकमान्य टिळकांविषयी काही शब्द बोलू इच्छिते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, अशी सिंहगर्जन करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी निवडलेले पहिले नेता होते. बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय क्रांतिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकील, भारतीय स्वातंत्र्याच्या सेनेत दाखल होते. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणजे लोकमान्य टिळक. ब्रिटिश त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून ओळखत होते, त्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली. लोकमान्य म्हणजे लोकांनी मान्य केलेला. बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरीच्या एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव कोकणातील चिखली म्हणून होते. टिळकांचे वडील एका शाळेत शिक्षक म्हणून होते व ते संस्कृतचे ज्ञानी होते. टिळकांचा अवघा 16 वर्षांचा असताना त्यांच्या वडिलांचं निधन झाले. 1877 साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी त्यांच्या शिक्षणाची पदवी मिळवली. फार नगण्य लोक त्या काळी महाविद्यालयाची शैक्षणिक पदवी मिळवत असत. लोकमान्य टिळक त्यातले एक होते ज्यांनी महाविद्यालयातील पदवी मिळवली. 1871 साली त्यांचा विवाह तापीबाई सोबत झाला. विवाह झाला त्यावेळी टिळकांचे वय अवघे 16 वर्ष होते आणि तापीबाई त्याहूनही पुष्कळ लहान. 1877 साली टिळकांनी डेक्कन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. 1879 साली गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून वकिलीची पदवी मिळवली. 2 वेळा प्रयत्न करून देखील त्यांना MA पूर्ण करू शकले नाही. एका खाजगी शाळेत टिळकांनी गणित शिक्षक म्हणून स्वतःला भरती करून घेतलं. पुढे पत्रकार म्हणून कार्य करत झाले. पत्रकार असताना ते बऱ्याच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. टिळक म्हणायचे, धार्मिक आणि व्यावसायिक जीवन वेगवेगळे नाही, फक्त सैन्य घेणं
जीवनाचा मुख्य हेतू नसतो. संन्यास घेणं जीवनाचा मुख्य हेतू नसतो. जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजून त्या त्याकरता कार्य करणं हे आहे. प्रथम आपण मानवतेचे पूजा करावी, तरच आपण परमेश्वराची पूजा करण्यात यशस्वी होऊ शकतो, असा ठाम मत होते टिळकांचे. महाविद्यालयात त्यांचे 2 मित्र होते, बल्लाळ नामजोशी आणि गोपाळ गणेश आगरकर. ह्या लोकांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटी अशी शाळेची स्थापना केली. या एज्युकेशन सोसायटीचे मुख्य उद्देश असा होता की प्रत्येक युवाच्या मनात शिक्षणासाठी असलेलं महत्त्व जागृत करावं. पुढे टिळकांनी उच्च माध्यमिक शिक्षणाकरता न्यू इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालयात शिक्षणाकरता फर्ग्युसन कॉलेज ची स्थापना केली. हे असं होतं टिळकांचं कृत्य आणि कार्य. आणि आजही आपण सर्व टिळकांना खूप आठवणीत करतो. त्यासाठी नेहमीच शिक्षणाचं महत्त्व सर्वांमध्ये जागृत असावं, हीच टिळकांची आशा होती आणि हेच मला म्हणायचं आहे. धन्यवाद. Hello, myself Kanaklata Sahu. I am SYBA student. On the Puntiti of Bal Gangadhar Tilak, I will speak some words about his life. I hope you will like it. Bal Gangadhar Tilak was born on 23rd July 1856 as Keshav Gangadhar Tilak. He was an Indian nationalist and teacher. The one man who is known as the father of Indian unrest is Lokmaન્ય Bal Gangadhar Tilak. These 2 titles of Tilak have a different meaning. According to Britishers, he was the father of Indian unrest because he was the man who stood the Indian people for the first time against British government. And from that time, the rest of British government in India was gone and never came back. Tilak was the man who awakened the Indians about their rights and worse condition from where they had to live. Because of British Raj, Tilak was strict against the rule of any other country or person over India. He declared, "Swaraj is my birthright and I must take it." His slogan was on the mouth of every Indian. And before Gandhiji, he was the first man which approach towards Indians was so deep. That is why he was called the father of Indian unrest. According to Indians, he was Lokman. It means that he was a man who was honored by the people of India. He started newspaper Kesari and Maratha. Both papers tried to teach Indians of their glorious past and reminded them to be self-reliant. Thank you. Good afternoon, principal, professors, and my dear friends. Today we are celebrating Bal Gangadhar Tilak Punyatithi in our college. So I would like to speak some few words on them. The Indian people gave them name that is Lokmanya, which means which means the one whom everyone respect. Bal Gangadhar Tilak was the first and strongest advocate of Swaraj for self-rule. Swaraj or self. He had born 23rd July 1856 in the Ratnagiri district of Maharashtra. And Bal Gangadhar Tilak is also one of freedom fighter who is equally participated social and political activities. Bal Gangadhar Tilak get his master degree in mathematics from distinction of Deccan College from Pune.
In 1879, Bal Gangadhar Tilak completed his LLB degree from Government College in Mumbai. After seeing the discrimination condition of India, Tilak insisted and focused on Swadesi. On 1st August 1920, Tilak was died. On 1st August 1920, Tilak was dead for discriminating health condition. So I complete my speech. Thank you so much, everyone. सोने की चिड़िया के नाम से सारे आलम मशहूर था। उसकी चमक ने अंग्रेजों की आंखें चुंदिया डाली। अंग्रेज तिजारत के बहाने हिंदुस्तान में दाखिल हुए और यहाँ के हुक्मरानों बाशिंदों को तरह तरह के धोखे और छल के जरिए एक दूसरे के खिलाफ कर दिया। मुल्क में जहरीला माहौल तैयार कर दिया। लोगों में आपसी रंजिश और फूट पड़ गई और आपसी इख्तिलाफात का फायदा उठा करके दिगर तमाम रियासतों पर हुकूमत करने लगा। बिलाखिर पूरे हिंदुस्तान पर हुकूमत जमा ली। मुल्क में आज़ादी पाने की और अंग्रेजों के जुल्म सितम से तंग आकर कई मतवालों ने अंग्रेजों के खिलाफ अलमबरदार किया और उन्हीं में अजीम मुसल्लह और वतन की आज़ादी के मतवाले बाल गंगाधर तिलक भी शामिल थे। तिलक ने सारी जिंदगी समाजी बुराइयों और आपसी इख्तिलाफात को दूर करने, आवाम को ख्वाब गफलत से बेदार करने और इत्तेहाद और इत्तेफाक पैदा करने में गुजारी। तिलक मुल्क कौम और अहले माजी के शान शौकत के वारिस नहीं थे, बल्कि वो हर उस शख्स के वारिस और अमीन थे जिससे अंग्रेजों से जंग की और आज़ादी की लड़ाई में हिस्सा लिया। तिलक काफी उम्र रसीदा हो चुके थे, उसके बावजूद अंग्रेजों ने उन्हें गिरफ्तार कर लिया था। उनके विसाल से सारे हिंदुस्तान में गम की लहर दौड़ गई। आज भी हम उनके यौम विसाल पर उन्हें पूर्ण आंखों से याद करते हैं और ताहयात याद करते रहेंगे। उनके ख्याज अकीदत में पंडित ब्रिज नारायण का वो शेर मुझे हमेशा याद आता है, याद करके तुझे मजलूम वतन रोएंगे, बंदे रस्म जफा चैन से सोएंगे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल वसंत भोये. आज आपल्या देवता शिक्षण आणि संशोधन महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला आहे. तर मी त्यांच्या काही आठवणी सांगण्याचा प्रयत्न करतो. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीमधील चिखली गावामध्ये झाला. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते. टिळकांचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. त्यांनी स्वतःला देशकार्याला वाहून घेतले होते. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. लोकांमध्ये जागृती निर्मिती करण्यासाठी केसरी व मराठा अशी 2 वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली. त्यांच्या कार्याला धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक केली व त्यांच्यावर खटला चालवला. न्यायालयामध्ये टिळकांनी असे म्हणाले की स्वराज्य हा माझा जनसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी त्यांनी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी त्यांना 6 वर्षाची शिक्षा ठोठावली व ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात त्यांची रवानगी केली. तुरुंगामध्ये त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकांमध्ये एकी होण्यासाठी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती त्यांनी सुरू केली. लोकांनी त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी देण्यात आली, कारण त्यांच्या कार्याला ते लोकांच्या मनात रुजले होते. म्हणून त्यांना लोकमान्य टिळक ही पदवी देण्यात आली होती. धन्यवाद. Hi, good evening everyone. Myself Rajal Gaikwad. Today I am giving a small speech on the famous person Shri Bal Gangadhar Tilak. Shri Bal Gangadhar Tilak was born at Ratnagiri on July 23, 1856. He came from a royal family, but his father was a humble school teacher. Tilak studied at the Pune High School and then go to Deccan College. He got his law degree in 1879. Bal
Bal Gangadhar Tilak was very outspoken in his speech right from a very young age. He believed that only education could for the Indian people from origin rule. To realize his aim, he started a new English high school in Pune with two friends in 1881. He brought two newspapers, Maratha in English and Kesari in Marathi. Tilak was the father of Indian nationalism. He gave us the famous slogan, Swaraj is my birthright and I shall have it. He believed the British had to be paid back in their own way by fighting back. Tilak was arrested in 1905 and sent to Mandalay jail for 6 years. When he released, he started Home Rule movement. Unfortunately, suddenly he died August 1, 1920. His death was a great setback to the freedom movement. Thank you.
ए मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा। पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर न आए। ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। To all my respected professors and my dear friends, I, Reena John, would like to speak a few words as our country celebrates the 100th death anniversary of Lokmanya Tilak. And as student of second year B.Ed, I would find it a privilege to speak about a great political leader, Lokmanya Tilak. Keshav Gangadhar Tilak, also called as Lokmanya Tilak, was born on 23rd July 1956 in a Brahmin family in Ratnagiri district. He lost his father as soon as he was 16 years. At the age of 16, he got married to Satyabhama Bai. He was an Indian nationalist, teacher, an independence activist, freedom fighter, and he was the former leader to be an extremist who carried forward the freedom movement. The British authorities called him the father of the Indian unrest. He also was conferred with the title of Lokmanya, which means accepted by the people. Mahatma Gandhi called him the maker of modern India. Tilak was one of the first and the strongest advocates of Swaraj and a strong radical in Indian consciousness. He is known for his quotes in Marathi. As we all know, Swaraj is my birthright and I shall have it. He obtained his Bachelor of Arts in first class in mathematics from Deccan College in Pune in 1877. And in 1879, he obtained his LLB degree from Government Law College. After graduating, Tilak started teaching mathematics in a private school. Later, he changed his profession and he became a journalist. He started religion and practical life are not different for him. For he said, work for your country. He saw the country as his family. So he always worked for India, considering India as his own family. For him, to serve God was to serve humanity. He was the one who began a mass movement towards independence by emphasizing on religious and cultural revival. For the sake of the independence struggle, he was present a number of times. He was a journalist. His paper Kesari in Marathi and Maratha in English was famous. Tilak encouraged the Swadeshi movement as well as the boycott movement. For him, Swadeshi movement and the boycott movement was the two sides of the same coin. Throughout the life, Tilak sought to bring independence, unity among the Indian population. So on this day, my friends, I would appeal to you, as Tilak throughout his life fought for the unity of our country, for the freedom of our country. Let us also try and strive to bring unity among our people in wherever we are, in whatever we do, in our works, acts, and in our profession. Thank you.